मित्रांनो, केजी बैल प्रेमी या चॅनलला आपलं स्वागत आहे. चॅनलला असंच सपोर्ट करा. आज आपण आलेलो आहे कडेपूर या गावामध्ये. कडेपूर गावात एक वासरू आहे. आत्ता भरपूर स्पीड आहे वासराला. वासराची आज आपण मुलाखत घेणार आहोत. कडेपूरकरांचा महाकाल. चला. नमस्कार. वासरू आता चर्चेत आहे तुमचं गाव? हाय, चर्चेत आहे. किती दिवस झालं वासरू आपल्या दावणीला आले? 2 वर्ष झाली की. 2 वर्ष झाले. एवढं होतं घेतलं तेव्हा? बच्चा होता. होय होय. बच्चा ज्यावेळेस वासरू घेतले ना तुम्ही, तेव्हापासून त्याचं नियोजन कसं केलं? सुरुवातीला घेतलं तुम्ही वासरू आपल्या दावणीला पहिल्यांदाच वासरू घेतले का ह्याच्या आधी पण झाले? नाही, पहिल्यांदाच वासरू आपल्या दावणीला. पहिल्यांदाच घेतलंय? पहिल्यांदाच. मग नवीनच अनुभव तुम्हाला यात. होय. मग आता नवीन यात पडायचं म्हणल्यानंतर भरपूर अडचणी येते त्या. अडचण येते तेच तर काय. कसं केलं त्या अडचणीने, कसं सामोरं गेला? काय, वासरू घेतल्या दुसऱ्या दिवशी वासराने शर्यत केली. हा. दुसऱ्या दिवशीच हम्म. तेव्हा आम्ही त्या सच्चा राजा बरोबर पाहिलेलो. पहिलीच वासराने शर्यत केली. लय अंतराने शर्यत केली. तेव्हापासून काय वासरू पळतेच. आतापर्यंत बोलायला तसं. पण वासरू घेतलं तुम्ही सांगितलं, पण वासरू ज्यावेळेस घेतो ना आपण त्यावेळेस पुढचा मार्ग काय असतो माहितीये का? पायरा भेटला पाहिजे, व्यवस्थित नियोजन झालं पाहिजे, किंवा भरपूर गोष्टी असतात. सुट्टी नीट झाली पाहिजे, किंवा अशा भरपूर वासरू एका दोरीत पळायला पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस घेतलं तुम्ही पायऱ्याचं नियोजन पहिल्यांदा करायला लागलेच असेल. नाही, पहिल्यापासून शिकवलेलं वासरू घेतलेलं आपण काय शिकवलं नाही, त्यांच्याकडे शिकवलेलंच होतं. आपण काय आणल्या पहिला पायरा केला आणि पहिली शर्यत केली. गुलालाच झाला वासरा. पायरा तुम्हाला कसा काय लगेच भेटला? रुपेश ड्रायव्हर आहे शिरगावचे, त्यांच्या शब्दावर तो बैल आला लगेच. तो राजा असतचा. पहिली शर्यत केली वासरा. पहिली शर्यत केली म्हणजे बिनजोड केलेली का? हा, बिनजोडच. बिनजोड केली. बिनजोड. बिनजोड ज्यावेळेस झाली आपली त्यावेळेस असं कधी वाटलं की आता मैदानावर पण वासरू तयार झालंय? नाही, मैदानात लगेच काढलंच नाही तेव्हा. परत नंतर वाईच अंदाज आल्यावर मैदानात काढलं. मैदानात काढल्यावर बी काय अडचण नाही. वासरा संग आता तुम्ही पायरा करताना कसा करता? काय बघता पुढच्या बैलात? काय बघता की बाबा ह्या बैलाला जर आपला वासरू जर झुकलं किंवा या बैलासोबत जर पळालं तर गुलाबात वासरू आपलं राहील? काय, बैल बाहेरचा पाहिजे, बैल शहाणा पाहिजे, सुट्टीला बिट्टीला. वासराला काय अडचण नाही पाहिजे, बस एवढंच. मग काय नियोजन होतंय व्यवस्थित. वासरू आपलं डावीला पळतंय का? हा, डावीनं एखादा फुट्ट पळतंय वासरू, काय अडचण नाही. त्यानंतर आता तुम्ही सांगितलं वासरू पळालं, आनंद झाला असेल तुम्हाला, कारण पहिल्याच फेरायला वासरू चांगलं पळालं. पहिलं कुठल्या मैदानात काढलं? कुठल्या मैदानात? पहिल्यांदा काय ते आम्ही पहिली शर्यतच केली. परत लवकर नाही, 2-3 शर्यत केलं, परत मैदानात काढलं. तर काय मैदानात नव्हतं काढलं. पहिल्या मैदानात कोणत्या बैलाचा पायरा कोणत्या केला? पहिल्यांदा आम्ही गाणाबरोबर पाहलो वडकीच्या. तिथं ह्याच्यात मैदान होतं गार्डीत. तिथं आम्ही 1 नंबर केलता. पहिल्या मैदानात 1 नंबर? पहिल्याच मैदानात 1 नंबर केलता, गट्टू फायनल मैदान. होय. मित्रांनो, मला वाटतं वासराचा रेकॉर्डच झालंय, कारण पहिल्याच मैदानात 1 नंबर करायचं म्हणजे खायची गोष्ट नाही, आणि ते वासराने केला. पहिल्या मैदानात 1 नंबर झाला. काय त्यावेळेस सिच्युएशन काय होती नंबर झाले? आनंद तर होणारच. पहिल्याच मैदानात काढल्या पहिल्याने 1 नंबर केलता वासरानं. आनंद तर जाम झालता. तुम्ही किती जण असता वासरा सोबत? हे काही असते, आमची गँगच आहे. सगळा ग्रुप असतो? हा, ग्रुप आहे. पोरं बी असते ती, आता कामावर गेली. आता वासराने 1 नंबर केला, तिथनं पुढचा त्याचा प्रवास कसा चालू झाला? काय आता प्रवास आहे तसाच. मग त्यानंतर ती लगातार कुठलं फायनल घेत गेलं? परत लेंगऱ्याला पाहिलं गट्टू फायनल मैदान, तिथं बी 1 नंबर केलता वासरानं. लय अंतराने 1 नंबर केलता. परत मैदान खेळलो, परत तांबरापुरात पळालो, तिथं बी फायनलला राहिलेलं वासरू. आता वासरू गुलालातच आहे, सलग गुलालातच आहे वासरू. गुलालातच आहे. आता त्याची ते मित्रांनो बक्षीस आहेत, आपण बक्षीस पाहूया की. कुठली बक्षीस आहेत ते? मला वाटतं जास्त करून पहिल्या नंबरची दिसते ती. गट्टू फायनलची मैदान आहे. दुसऱ्या पहिल्या नंबरातच वासरू आहे कायम. हे नागठाण्यात राहिलेलं मोठ्या मैदानात. 700 गाड्या होत्या, त्यात राहिलेलं फायनलला वासरू. होय. आणि ही पण ढाल अमरापुरात त्या दिवशी 1 नंबर केलाय ना? 1 नंबर केला. स्प्लेंडर गाडी भेटली. एवढ्या कमी दिवसात मला वाटतं या वासरानं तुम्हाला
एवढी बक्षिस किंवा ढाली, आता माणसं आहे ना ह्या ढाली किंवा गाडी अशी बक्षिस गुलाल मिळण्यासाठी इतकी धडपड या क्षेत्रात करतात ना की मला वाटतं हे सगळं क्षेत्र चाललंय ना ते गुलालासाठी चाललंय आणि नावासाठी चाललंय. वासरानं 2 वर्षात तुम्हाला एवढी बक्षिस आणि नाव करून दिले, काय वाटलं होतं का घेतलं एवढं नाव करेल लगेच? नाही, वासरात रग आहे. हा वासरू वाटत होतं हा आपलं काम करल फक्त, हा बाकी नाही काय. पळतंय चांगलं, काय अडचण नाही वासरू. हा. आता तुम्ही सगळी जवान असता, काय काय कोणाचं काय काय सहकार्य असतं ह्यात? काय ही सगळी गँग आहे. हे बैल सोडतोय, नियोजन करते अजय भाई, हं, परत हे सलमान हे नियोजन करते. हं, इथं बैल असतो बांधाय अख्तरपाशी. हं, बाकी सगळी गँग असते. हं. आता भैया ही पण आहे ते. भैया तुमचं काय सहकार्य असतं? सहकार्य काय, आपण बैल सांभाळतो व्यवस्थित. आपलं बैलाचं काय, पायऱ्याचं काय असेल ते आपलं आम्ही आमच्या जागेचे मालक आहेत मिलिंद दादा, हं, आम्ही त्यांना फोन करतो, बाबा दादा असा असा पायरा आहे, हं, आपल्या खोंडाला असा पायरा भेटतोय. हं, दादा काय मुंबईलाच असते ती, हं, दादासनी आपलं सांगायचं, दादा व्हिडिओ वगैरे बघते ती, कारण त्यांच्या दावणीला भरपूर बैल झाली. हं, त्यामुळं बांगरवाड्याचा सोन्या झाला, हं, तुफान झाला, हं, त्यांना म्हणजे जास्त सगळ्यात अनुभव आहे. आता सगळे आम्ही एवढी जी पोर आहे, आता आम्ही म्हणजे कसं म्हणजे ह्या वयाच्या मानानं आता आम्हाला कमीच अनुभव असा. हं, शेवटी तो माणूस कसा आहे, पहिल्यापासून बैलगाडी क्षेत्रात असल्यामुळं त्यांना एक विचारून, बाबा दादा असा असा बैल आहे, एखादी बाहेरचा बैल पळतोय, शहाणा बैल पळतोय. हं, दादांचं कसं फोनवर नुसतं असतं की दादा म्हणणार, बाबा तुम्हाला जो पटेल तो बैल घाला. कारण की आता जेव्हा वासरू आम्ही घेतलं, तेव्हा वासरू घेताना आम्ही दोघं तिघं गेलतो वासरू बघायला, तेव्हा ह्यानं वासरू बघायला जाताना आम्ही बाहेर नेणं बिनजोड केलेली होती त्यांच्या गावात. तेव्हा आम्ही वासरू घेतलं. वासरू घेतल्यानंतर मग त्याच्या पुढलं जी गट्टू फायनल, म्हणजे त्या टायमाला मला ते लंपीचा आजार होता सगळ्याच, त्यामुळे सगळी मैदानं बंद होती. त्या टायमाला गट्टू फायनलची मैदानं चोरून व्हायची. त्या टायमाला गट्टू फायनलला जाईल तिथं ह्यो 1 नंबर करायचा. तेव्हा एकदम म्हणजे असा 15-16 महिन्याचा बच्चा होता. मग असं त्या राजाबरोबर जो शहाणा बैल होता त्याबरोबर आम्ही 2 मैदान 1-1 नंबरची केली. परत ओळखीच्या गाणाशेठ आपला पप्पू शेठ समोलोचक, त्यांचा गाणाशेठ, त्यांच्याबरोबर आपण 1-2-3 मैदान केली. परत आपण उपसरपंच केसरी नागठाणला मैदान झालं. त्या नागठाण मैदानात त्यानं गटालाच चांगली गाडी मारली. नांदेड सिटीचा भारत आणि मानक्या ही गाडी गटाला होती. आम्हाला कोणाला अनुभव नव्हता यातला. आमचा अनुभव म्हणजे आमच्या आजीला निखिलला, 2 पोरगशी म्हणजे पहिल्यापासून मैदानात आहेत. अंगणवाडीचा संभा आमचा बैल पळतो. मग आम्ही त्याच्यामुळे त्या बैलाच्या नादामुळे आम्ही त्या बैलाच्याच माग असतो. मग आम्हाला माहित नव्हतं की ती गाडी होती. आम्ही कसं आपलं भिवून आपलं जायचो नाही का. त्या टायमाला नागठाणात आम्ही चांगली गाडी गटाला मारली आणि कडनं सिमी पास केला. मग तेव्हा आम्हाला कळलं की बाबा आमचा खोंड यो म्हणजे पुढे जाऊन यो काय पण करू शकेल आणि काय पण करू शकतो, हे असं आम्हाला वाटलं. होय की म्हणजे आता कसं झालं तुम्हाला सांगतो, 2 महिने ह्याचं जे गेलं मागलं, 2 महिन्याच्या मागे खोंड जर तुम्ही आता बघितला, असा कोण नव्हताच. म्हणजे खोंड तुम्ही ओळखला बी नसता. पण ह्या 2 महिन्यात पोरांनी एवढं कष्ट घेतलं की पोरं रडायची. त्याने पण नाही काय म्हणते बाकीची माणसं काय म्हणते, हाय असेल असेल नसेल म्हणजे असं पोरं ही करून ढकलून देते. पोरांनी एवढं कष्ट घेतले की पोरं रडायची दावणीला येऊन की ह्यो काय होता आणि ह्याचं काय झालं. पण त्यातनं खोंडानं पण आम्हाला म्हणजे देवान परमेश्वरानं पण साथ दिली आणि या खोंडानं पण साथ दिली, पोरांचं कष्ट लाभले आणि त्याचं फळ आम्हाला काल भेटलं पेडगावच्या मैदानात. त्यानं काल करून दाखवलं की बाबांनो की तुम्ही जेवढं माझ्यावर कष्ट घेतलं मी तुम्हाला त्याचं फळ दिलं. म्हणजे एवढ्या कमी वयात त्यानं एवढं कमवून दिलं. आता काय आपल्याला ह्याच्यापासून अजून तर आता काय अपेक्षा राहिलेली नाही. आता वासराचं तुम्ही सांगितलं एवढं सगळं, भरपूर तुम्हाला आनंद दिला तुमच्या ग्रुपला सगळ्या. वासराचं वैशिष्ट्य काय सांगचाल की बाबा दावणी वासर असतं आणि मैदानात गेले असं वैशिष्ट्य आहे त्याचं? दावणी कसं खोंड आहे माहितीये का, दावणी एकदम शांत खोंड असतो. दावणी शांत म्हणजे फक्त खोंडाचा विशेष असा की खोंड मारतो. खोंड आता म्हणजे आता वयानुसार खोंड मारायला लागला. असं खोंड आहे की आमच्या घरात आमच्या आईला खोंड अजिबात शिंग घालवत नाही. आमच्या एका कासरा खोंड निघते असं आहे. आणि त्याचं म्हणजे असं खोंड जर पळून आला, खोंड जर पळून आल्यानंतर त्याला म्हणजे नाही का खोंड पळून आल्यानंतर संध्याकाळी जर आला खोंड तर असा घरापाशी असा एका दाव्या असतो. खोंडाच्या हातापायापाशी जर गेलं ना खोंड असं झोपतो. असा म्हणजे माणूस झोपतो असं खोंड झोपतो. आमच्या आई गेली तर बाकीचं कोणाला खोंड म्हणजे असा लय हे करत नाही. विशेष असं आहे की दावण्याला तो खोंड लय शांत आहे काय, पण मैदानात गेलं की त्याला लय राहत. त्याच ज्यावेळेस खाली जातो ना वासरू,
त्यावेळेस खाल्लं सुट्टी होणार असते, त्यावेळेस काय त्याचं म्हणजे स्वभाव कसा राहतो खाल्लं सुट्टी होताना? सुट्टीला खोंड एक लय शाना खोंड सुट्टीला जेवढा चळवल तेवढा खोंड चळतो. त्याचं सगळं ध्यान. आता आम्हाला मांगडी जाते सुंदरची आठवण आली. मांगडी जाते सुंदर बरोबर तो झेंड्याकडे बघतो खोंड. त्याचं सगळे म्हणजे सगळं वैशिष्ट्य त्या बैलागत आहे की असा झेंड्याकडे बघणार, चळवल तेवढा चळवणार, दमवणार नाही. आणि पहिल्या उडीला खोंड असा अंगावर घेऊन जायचं सवय त्याला, म्हणजे एवढी शानी सवय खोंडाला. सुट्टीला दमवणार नाही, जगजग करणार नाही, तापट शरीर तापट मग जाणार नाही असा. सुट्टीला एकदम म्हणजे एकदम शान उभं राहणार. तुम्हाला त्याची कुठली शर्यत आवडली आतापर्यंत? शर्यत म्हणजे काय, जेव्हा खोंड आम्ही घेतला तेव्हा आम्ही नवीनच होतो. दादा म्हणले तू बैल भर आणि तू घेऊन ये बैल, तुला खोंड घेऊन ये. शर्यत अशा जुळवल्या. मग आम्ही गेल्यानंतर ती बैल लय मोठी होती, तो लय लहान होता. आम्हाला तेव्हा माहित नव्हतं की कुठला बैल कसा आहे, कुठला बैल कसा नाही का. आम्ही नवीनच होतो. तेव्हा आम्ही गेल्यानंतर खाली शर्यतीला बैल घेऊन जाताना असं म्हणले तू एवढा कशाला भीतोस? म्हणलं नाही, पहिली शर्यत आहे म्हणले थोडं भीती राहतेच, कुठला जरी मालक असला तर त्याच्या पोटात भीती असते. मग आम्ही गेल्यानंतर शर्यत या टायमाला खालनं कोण सुटल्यानंतर मला वाटतंय ती गाडी पुढे पळत होती. मागणं जाऊन पुढे जाऊन 2 छकड्यानं गाडीनं मारली. तेव्हा भरपूर आनंद झाला की बाबा हे काय तर करील, ह्याच्यात ती वस्तुस्थिती आहे की बाबा म्हणजे पुढे जाऊन लढण्याची नाही का. ह्याला पुढे गाडी गेलेली अजिबात आवडत नाही, महत्वाची गोष्ट. आणि अशी जाताना साईडला गाडी बघून पळताना तेव्हाचा तो आनंद आमचा पेट नेरल्याचा भरपूर होता. म्हणजे मला वाटतं वासराला राग भरपूर आहे. भरपूर राग आहे. राग म्हणजे असं तो शहाणा असा दावणीला नाही का व्यवस्थित असणार, पण राग भरपूर आहे. भरपूर म्हणजे भरपूर राग. आणि पळताना तो दाखवतो राग. भैया तुम्ही काय व्यवसाय करता का जॉब करता? आपलं दुकान आहे कपड्याचं. आपलं कसं आपलं जॉब वगैरे नाहीच, कपड्याचं दुकान आहे. बाकी आपला सप्लायचा वगैरे बिझनेस आहे. त्यातूनच आपण वेळ काढून आपलं हे करायचं. मग आता हे नाद तुम्ही करताय म्हणजे तुमचा थोडक्यात बिझनेसच आहे. मग तरी निकाल हा नाद करता, ह्या नादात काय असं की बाबा नोकरी धंद्यात नाही किंवा काय नाही किंवा बिझनेस मध्ये एवढा इंटरेस्ट त्याला दाखवलाय तुम्ही? तसं आता सगळे पोर आम्ही शेतकरी, शेतकऱ्याच्या पोरांनी काही जनावरातच भरपूर आवड. आता आम्ही लहानपणी मला वाटतं आमच्या आजोबांची बैल पळली. आमचा सुलतान म्हणून बैल पळायचा. तेव्हापासून आम्हाला हे नाद, आमचा एक सर्जा पळायचा आंगरवाडीचा. म्हणजे लहान असल्यामुळे आमच्या भावाचा नाद होता. आणि आमचे म्हणजे सगळे जोडीदार त्यांची पण पहिली होती. त्यामुळे तो नाद आम्हाला लागत गेला. आणि परत आम्हाला एक बंदीच्या काळातनं आम्हाला परत आमचा नाद संपला. म्हणजे आम्ही शिक्षणाकडे परिस्थिती नसायची, पण ही परिस्थिती नव्हती. आणि त्यातनंही आमच्या मिलिनशिपची आमची ओळख झाली. आणि त्यांच्या नादानं आमच्या दावणीला बैल आली. आणि हे नाद आम्ही आता पूर्ण करतो. आता ह्या नादात आहे ना चांगली चांगली बैल असते, पळते ती पायऱ्याला भरपूर अडचणी येतात. आपल्याला कधी आल्या का अडचण? ही येत राहते, प्रत्येकाला येते. मोठ्या पायऱ्यात जरी गेला तुम्ही तर मोठ्या पैरवाल्याची सुद्धा अडचण असते. तर ह्या अडचणीचा काय नशिबाचा खेळ आहे. आता मात्र ह्याला अडचणी आल्या, काय काय अडचणी आल्या नाही. ह्याला तशी मोठी बैल लय झाली लहानपणी, ते आम्हाला कळत नव्हतं नाही का. आज पात्र तर ह्याला पैराला म्हणजे अडचण इथे पण नाही पण म्हणजे नाही का. आता जर फोन पळतोय, आता काल धरून मस्त 20-25 जण पोरासने फोन आले काय, आम्ही आजपासून कधी कोणाला नाही बोललो. आणि शेवटी कसं आहे, ज्याचा पळतो त्याला बैल म्हणजे माणूस पुढचा काय करतो, ज्याचा बैल पळतो तो काय करतो की बाबा ह्याचा खरं पळतोय का, त्याला पण त्याच्या बैलाची काहीतरी इज्जत असते. त्यामुळे मोठ्या पैऱ्या तुम्ही जर फोन करायचं म्हणलं तर तो आपला जर पळत असेल तर त्याला फोन केलेला चांगला. जर त्या आपला पळतच नाही दिवस त्याला फोन करायचा आणि त्याला दमवायचं असं नाही. आम्ही आजपासून ज्याला फोन केला त्याने आम्हाला बैल दिली, बैल नाही असं नाही. आता कालचा पायरा तुम्हाला सांगतो, सरांचा भेद फोन लावला आम्ही सरांना. म्हणजे भेद म्हणजे एवढ्या मोठ्यात फोन लावायचा म्हणजे आम्ही भेद फोन लावला सरांना. तर सरांनी माझा फोन उचलला पहिल्यांदा. सरांनी फोन उचलल्यानंतर मला म्हणले की कुठला खोंड आहे काय. सर म्हणलं असं कडेपूरचा खोंड पळतो महाकाल म्हणून. तर सरांनी बघितलेलं होतं की अमरापुरात 1 नंबर ह्याने केलता. तर सर म्हणले चालते, मला त्याची व्हिडिओ शूटिंग वगैरे पाठव, मी तुला एक 10 मिनिटात फोन करतो. मग पोरांनी आपला अजय, आम्ही निखिल, सलमान, आम्ही 4 जण बसलेलो होतो. निखिलनं सागर मधल्या कुणाला नांगरेला फोन लावला. त्यांनी ती सरांना फोन वगैरे करून 15 ते 20 मिनिटात पायरा झाला सरांच्या सर्जाबरोबर. सर म्हणले ये घेऊन, काय एवढ्या मोठ्या मैदानात काय नशिबात असेल ते होईल.
सरांना आम्ही एकच सांगितलं की सर्व आपली गाडी फायनलला राहणार का तर राहणार म्हणलं. कुठल्या पण कडन येऊन दे, मधून खेळून दे गाडी, पण म्हणलं गाडी उद्या फायनल राहणार. कारण की आता वासराची जी ढप आहे ती वासराची ढप आता ह्या 2-3 महिन्यात त्यानं बदलली पूर्णपणे. आणि आता त्याचं स्पीड पण एवढं वाढले की कुठला जरी बैल असला तरी त्याच्या बरोबर जाणारच, पळणारच त्याच्या बरोबर. मग सरांना बोललो, सगळं सांगितलं सरांना. सरांनी म्हणलं आमची म्हणजे एवढी परिस्थिती नाहीये, पण आपलं सर तुम्ही बैल द्या. सर म्हणले या उद्या घेऊन बैल. विठ्ठल नानांचा त्यांनी नंबर पाठवला, नानांसंग बोला म्हणले सकाळपर्यंत लवकर या, आम्ही खाली घेऊ. तर मित्रांनो, त्यांनी जसं सांगितलं त्यातनं एक गोष्ट शिकायला भेटते आपल्याला. ज्यावेळेस आपलं वासरू किंवा आपला बैल पळतो ना, त्यावेळेस पायऱ्याला अडचणी येतात पण, आणि पायऱ्याला अडचणी येत पण नाहीत. कारण त्यांनी जसं सांगितलं ना, एवढ्या मोठ्या पायऱ्यात वासरू पळणार होतं, त्यांना फुल कॉन्फिडन्स होता की 100% वासरू मोठ्या पायऱ्यात जरी पळले तर त्या बैलाला काही कमी पडणार नाही किंवा साथ देणार त्या बैलाला. आणि त्या वासराला सिद्ध करून दाखवलं. सिद्ध करून दाखवलं म्हणजे सगळे पोरं म्हणली एकदा काय असेल ते होईल, एवढा मोठा पायरा आपण करायचाच, त्या मैदानात राहणार. म्हणजे आमचं स्वप्न नाही, प्रत्येक आपल्या म्हणजे महाराष्ट्रातली जेवढी बैल आहेत तेवढं सगळ्यांचं स्वप्न आहे की ती पेडगावचं मैदान. आणि आमचं मला वाटतं 1 महिना आधी नियोजन चाललेलं, पण आम्हाला पायरा नव्हता. आमच्या डोक्यात काय की बाबांनो 21 तारखेला मैदान आहे, 21 तारखेला मैदानानंतर आपलं कोणतरी बैल मोठा असं भेटेल आपल्याला, पायरा भेटेल. पण आम्हाला पायरा भेटला नाही. आणि रातच्या 11 वाजता पायरा झाला. म्हणजे नशिबात त्याच्या पण होतं, नशिबात आमच्या पण होतं, आणि नशीब सरांच्यात पण होतं. त्यामुळे ते नशीब आमचं घडलं आणि ह्यानं पण घडून दाखवलं. आणि महत्वाची गोष्ट बैलाचं पण काय नाही, ड्रायव्हर पण त्याला चालाक असतो. काल ते मुश्रीफनं पण करून दाखवलं. पण आमचा ड्रायव्हर पहिल्यापासून बाजी नाना, आपलं मांडव्याचा बाळू आणि आकू, हे सगळे आमचे म्हणजे ह्या ड्रायव्हरांचं आम्हाला म्हणजे सहकार्य असते कायम. म्हणजे ते पहिल्याला पण ते पण धडपडतात. म्हणजे असं नाही की बाबांनो म्हणजे ड्रायव्हर काय करते की बाबांनो तुमचं तुम्ही या बैल घेऊन, असं नाही. ते पण पहिल्याला धडपडतात पूर्ण. मला वाटतं तुमचं नॉलेज ह्यात वाढले भरपूर, तुम्ही नॉलेज घेतले. कारण आता एवढ्या यंग पिढीत ना सहजासहजी एवढं आता फायनलला वासरू राहणं किंवा चांगलं नियोजन त्याचं पायऱ्याचं करणं ही होत नाही. आणि तुम्ही ती करताय म्हणजे तुमच्या कुठनं जवान मुलं तेच शिकायचं काहीतरी आहे. शिकायचं म्हणजे काय आहे माहितीये का, हे बैलगाडी क्षेत्र एक असं आहे की हे क्षेत्र एक तर तुम्हाला वर पण काढू शकतं, नाही तर खाली पण नेऊ शकतं. या क्षेत्रात फक्त डोक्यानं जो खेळेल त्याचा पराभव म्हणजे काय म्हणजे त्याला पुढे ती यश आहे. उगाच आपलं कसं पळतोय म्हणून कुठला पण बैल घालायचा पण नाही. आता आम्ही जर नियोजन करताना आम्ही 10 जण बसतो, आम्ही कुठल्याच पोराला दुखवत नाही. हे बैल तुला आवडतोय का, त्या बैला तुझं काय आहे. तसं आमच्या सगळ्यात जास्त नॉलेज म्हणजे निखिलला, अजयला, सलमानला, म्हणजे ह्या माझ्यापेक्षा तसं त्यांना नॉलेज आहे भरपूर. हे काय करते ते बाबा ह्यो बैल आपल्याला चालत नाही, ह्यो बैल आपल्याला म्हणजे गंडवल. ही पोरं काय करतात माहितीये का, ह्यांचा अभ्यास माझ्यापेक्षा जास्त आहे. मी फक्त काय करतो पण ह्यो बैल सुचवतो यांना, हे काय म्हणतात की आपल्याला बैल चालत नाही, ह्याचं नियोजन करायचं. आम्ही दोघा ठिकाणी फोन लावलं ना, आपलं सागर मधने असतील, कुणाला नांगरे असतील, शेवटी त्यांना फोन करून शेवट दादांना फोन करायचा, दादा होणं असं असं नियोजन होतंय काय. मग ते आपलं त्यातनं कसं आहे माहिती, बैल पळतात म्हणजे बैल कशी पळतील, सगळ्यांचीच बैल पळतात, फक्त बैलाचं नियोजन आणि सुट्टीचं जे आहे ते बैलांचं गणतं. त्यामुळे नियोजन करताना कसं बाबा संध्याकाळी पण आम्ही सगळेजण बसतो, इथंच आपलं बैलामध्ये असतो. संध्याकाळी पण बसताना बाबा कसं बाबा कोण काय करणार आहे, कोण काय नाही करणार, बाबा कोण बैल धरणार आहे, कोण बैल नाही धरणार, जे आदल्या दिवशी नियोजन करायचं. म्हणजे संध्याकाळी सगळं नियोजन करायचं, सकाळपर्यंत आपलं निघायचं, असं काम असते आपलं. मित्रांनो, त्यांचे दुसरे पण सहकार्य आहेत, नियोजन सगळ्यांचं असतं, त्यामुळे सक्सेस मिळत असतो आणि वासरू फायनल राहत असतं. त्यांच्या कुठनं जाणून घ्यायचं. काय तुमचं काय सहकार्य असतं? काय नियोजन खाली सुट्टी बिट्टीला असतो. सुट्टीला तुम्ही असता? सुट्टीला निखिल करतो, त्याच्याकडे आपलं थांबायचं. कडेला थांबायचं म्हणजे काहीतरी तुमचं पण असतं तिथं सहकार्य की बाबा मी असलो की आज काहीतरी यश मिळणार आहे. कारण यश हे भेटतं ना सगळ्यांचं, ज्यावेळेस मिळला पडतो सगळ्यांचं नियोजन होतं त्यावेळेस ते यश मिळत असतं. वासरू मी जर तोंडापाशी असलो, वासरू एकाच जोडीला गाडी डोंगणापाशी गेला, डोंगणापाशी गाडी घेतली की मग सोडत नाही, कोण बी लागत. डोंगणापाशी जेवढं खाली अंतर टाकेल तेवढंच पुढे टाकणार, म्हणजे त्याची ती खासियतच आहे.
आता हे पण सहकार्य आहेत. काय सांगचाल तुमचं काय सहकार्य असतंय? पहिरा करणं हा काय नाही. पहिऱ्याला आमचं सागर मधने कुणाला नांगरे त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये जास्त करून म्हणजे पायऱ्याचं नियोजन जुळवायचं सगळं तुमच्याकडे असतं. आपल्याला माहिती आहे, काही ना 800 फूट तर वासरू गाडी एक तर ते स्वतः जेव्हा काढून त्याला कुठल्या 200 फुटातलाच बैल घालायचा, पुढे गाडी वाढणार. वासरू कडं पळतं आपल्याला माहित आहे, पण कमी जास्त झालं तरी बैलानं घेऊन जावं असा बैल नियोजनानं घालतो, जेणेकरून वासराला बी ताप झाला नाही पाहिजे. त्यानं घालतो. हा कुठल्या बैला खाली म्हणजे वासरू काय करते, कुठल्या बैला गटाला जाणार गतीने शेजारचा बैल बघणार बाबा त्याला उडी आहे का नाही, दुसऱ्या सीमेला काय करणार त्याच्यावरच उडी टाकणार, जास्त उडी घेणार ना. म्हणजे चांगली चांगली बैल आम्ही तेव्हा नवीनच होतो, त्याला काठी खाली लावली की वासरू कुठला बैल असू दे घालवणार का तर घालवणार. हत्ती गतीनं बैल पलीकडे घालवली पहिल्या उडीला, तेव्हापासून आम्ही काठी बिटी काय खाली वापरत नाही. म्हणजे वासराला स्पीड पण आहे आणि जसा पुढचा बैल असेल तसं ती वासरू पळते, म्हणजे सांभाळून घेते. होय, आणि असं ताप बीप काय देणार ना, खेळूच घेणार, दुसऱ्याला ताप नाही काय नाही, त्याला ती मार्गात झालं की चल, बाकी नाही काय कर. आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी, तुम्ही हे सगळे नाद करताय, सगळं तुमचं घरचं वगैरे सगळं बघून नाद करताय, या नादात पडला आणि तुमच्या जीवनात काय बदल काय झाला? मुंडगानात सुटला, हा कोणाला व्यसन नाही, यात सगळी पोरं आहेत, कोणाला व्यसन नाही काय नाही. सकाळी आले कामाधंद्यात झाले की संध्याकाळी 6 वाजता येणार, इथं बसणार, आपापल्या कामाला माघार, बाकीच काय नाही. उंडगानात कोणालाच नाही ते घरचं बघून नाही, सगळं घरचं बघून शेती बिती काय असेल ती उद्योग मध्ये, कोण जॉबला आहे, कोण शिकणार आहे ते. आता तो इंजिनियर आहे सगळं बाबा, त्याचं हॉटेल आहे, पाण्याचा प्लॅन्ट आहे, सगळे काम बघून संध्याकाळी 6ला पोरं इथं टेच, ह्याचं दुकान आहे कपड्याचं, सगळे पोरं. आता ते इंजिनियर आहेत त्यांना पण एक प्रश्न विचारूया. आता इंजिनियर वगैरे असतात ना किंवा कॉलेज डिप्लोमा डिग्री करणारे, हा नाद नसतो ना, हा नाद तुम्हाला कसं काय लागला? नाही, मला म्हणजे कसं, माझ्या चुलत्यांना नाद, मला 5 चुलते आहेत, माझं कुटुंब मोठं आहे, माझ्या चुलत्यांना नाद. आमच्या घरी अशा अवताची बैल 10-12 झाली, आमच्या पळणारे बैल झाली. आपले बंद काळ होता ना, बंदीच्या आधी आमचा घरचा बैल पळत होता बाब्या म्हणून, तो बंदीत विकला आम्ही. त्यानंतर परत आमचा नाद बंद झाला हळूहळू. त्यानंतर यानं सांगितल्याप्रमाणे आमच्या अंगणवाडीचा गवराच्या दावणीला सर्जा आला, सर्जा संभा, हे 2 बैलानंतर आम्हाला नाद लागत गेला. आता आमचा महाकाल. आता महाकाल तुमच्या गावाचं नाव करतोय, काय सांगचाल, काय चर्चा असते वासरू गुलाला राहिलं तर भागात तुमच्या? नाही, भागात म्हणजे कसं प्रत्येकांचं फोन येतात, काय येतात. आता काल राहिलो अमरापूरला आम्ही 1 नंबर केला, याची गाडी प्लेंडर गाडी आम्ही भेटली आम्हाला. त्यानंतर प्रत्येकाचं फोन येतात, काय काय प्रत्येकाने नियोजन बैल पळतात, वासरू पळतात, म्हणजे फोन करतात की बाबा बैल देताय का आम्हाला, वासरू देताय का. मग कसं असते, नाही म्हणत नाही आम्ही कुणाला, प्रत्येक जण पुढचा जण पण आपल्याला मागत असतो, आपण प्रत्येकाला मागत असतो बैल. आपल्याला कुठेतरी अडचण येते, त्याने पण अडचण असते, त्या पद्धतीने आपण प्रत्येकाने बोलत असतो. आता ह्या क्षेत्रात आहे ना, सामान्य बैलगाडा मालकांना भरपूर अडचणी असतात, त्या नियोजनाच्या अडचणी, पायऱ्याच्या अडचणी, किंवा माणूस बळ, किंवा अशा किंवा आर्थिक सगळ्या अडचणी. ह्या अडचणींना कसं सगळ्यांनी तुम्ही तोंड कसं दिलं? आर्थिक बाजू म्हणजे कसं आहे माहिती आहे का, आर्थिक बाजू जरी मी तुम्हाला मगाशी पण बोललो, पहिल्याला मोठ्याला पण अडचण असते, बारक्याला पण अडचण असते. आर्थिक बाजू ही सगळ्याचनीच आहे, पैशा पाण्याची बाजू ही सगळ्याचनीच अडचणीत असते. म्हणजे पहिल्याला आता तुम्हाला सांगतो, म्हणजे आता हे निघाला विषय म्हणून आता राहिला वायदीचा विषय. तर वायदीचा एक विषय असा असतो की एखादा गरीबाचा जर बैल असेल नाही का, तर त्या बैलाला खर्च पाणी असतो. ती काही नोकरदारी माणसं नसतात, शेतकरी माणसं असतात, त्यांनाही कसं आहे, येण्या जाण्याचा खर्च माना, त्यांच्या मागे 10-12 दिवसाची पोरं येतात, त्या पोरांचा खर्च माना, ठीक आहे. तर त्या पोरांचा खर्च निघायसाठी माणूस वायदी घेत असतो. वायदी काय, हे माणूस काय असतो म्हणजे नाही का, वायदे घेणं म्हणजे आपण म्हणतो की बाबा वायदे देतो, आपण वायदे घेतो. तर वायदे घ्यायचा विषय काय एखादाचा असतो की बाबानो, मागली जी पोरं येतात आपल्या संग, आज बाबा त्यांचं दिवसाचं काम सोडून पोरं येतात, ठीक आहे. तर ती वायदेचे पैसे काय करतात माणसं, बाबा त्यांना 400-500 रुपये देतात, ठीक आहे. त्याच्यासाठी म्हणजे आर्थिक परिस्थिती म्हणजे कशी होती की बाबा ज्याची परिस्थिती नाही, ज्याची परिस्थिती नाही त्याला काय, जे एखाद्या लावणीला खोंड पळतो म्हणजे जी परिस्थिती नाही त्याला पहिल्याला ही अडचणी 1,00,000% येतेच. आजची बैल तुम्ही सांगतो कुठलाही बैल असू द्या, बिना वायद्याचा कुठला बैल ही येत नाही. म्हणजे आज बाबांनो कुठला जरी म्हणजे आज बाबा हा माझा पळतोय, पळत नाही,
फुल ना फुलाची पाकळी त्यांना द्यावी लागते. का तर बाबांनो गटाला काहीतरी 19-20 होत राहते. आणि आज मात्र महाकालला आम्ही पहिरं केलं, पैसे आम्ही दिले सोडा काय, पण पैसे दिले पण ह्यानं आमचे पैसे वाया कधी जाऊन दिला नाही. काहीच अपेक्षा राहिली ना आमची. म्हणजे अपेक्षा एक असते, त्या अपेक्षा काही सुद्धा नाही. आता म्हणजे ह्यो आम्हाला माहित आहे, जो पात्र ह्यो ही बैलगाडी क्षेत्रात ह्यो आहे तो पात्र आम्ही कधी मान खाली घालणार नाही. म्हणजे नाव तुमचं चर्चेत ठेवणार. नाव चर्चेत म्हणजे त्यांना तुम्हाला सांगू का, जेव्हा पहिल्यांदा वासरू काढलं ना मैदानात, पहिल्यांदा आम्ही उपसरपंच केसरीला गेलो, मोठं मैदान होतं. मी एवढ्या गाड्या बघितल्या, मी नवीन म्हणजे मी तुम्हाला मागाशी सांगितलं मला थोडी भीती वाटते की बाबानो खाली बैल गेल्यानंतर पण भीती असते. एवढ्या गाड्या बघितल्या बाबा कोण मोठं आहे कोण नाही, पण मोठं नाही की मला आपल्या म्हणजे परत मला अजय पण म्हणला, निखिल पण म्हणला, तुझ्या दावणीला जेवढा मोठा भाग आहे तू भिरतोस कोणाला काय. आणि एक वेळ अशी झाली की एक मोठ्या 2-3 गाड्या होत्या आमच्या गटाला त्यांनी झोपल्या नाहीत. तेव्हा आम्हाला असं वाटलं की बाबा ना आपण खरंच लय मोठं म्हणजे आपल्या खोंडाची तेवढी पात्रता आहे काय. नागठाणला जेव्हा आम्ही मैदानाला गेलो तेव्हा त्याने 2-3 गाड्या चांगल्या मारल्या गटाला, तेव्हा आम्हाला बरं वाटलं. म्हणजे तो काय पण करू शकतो. मी तुम्हाला काय सांगतो, ह्याला ज्या गाड्यात जर बैल चांगला आहे तर ह्याला म्हणायचं नाही की पुणे आम्ही ह्याला मारतो म्हणून काय, की ह्याच्या शेजारी जर गाडी असणार तर अशी गाडी बघून पळणार. आणि खुडी गेलाय म्हणजे गाडी बघून पळणार, म्हणजे एखाद्याला एठवान जातो म्हणते ना तशी त्याची हे आहे. म्हणजे थोडक्यात त्याची खासियत अशी सांगायला लागेल की गाडीतनं जाणार आणि पुढे एकदम तोंड दाखवणार. म्हणजे पळताना कालचं तुम्ही सीमेचं शूटिंग बघा, गटाचं शूटिंग बघा. गटाचं पळताना तो खालनं इतक्या स्पीडने गेला की खालनं त्याला थोडा धरावा लागला. पुढल्या रानाला आता तो सर्जा म्हणजे 1 नंबरातला बैल आला, आपण 1 नंबरातला अजून नाही, तसा तो बैल 1 नंबरातला आला. बैल तो किती जरी मोठा बैल असला तर त्याला तो बैल हातातच राहतो, तुम्हाला पण माहिती. आम्ही काल म्हणलं यायला म्हणजे नाही का, मी मुश्रीफला पण म्हणलं, मुश्रीफ म्हणलं आपलं सीमेला आपलं थोडं पोदर ठेवून आपलं गाडी व्यवस्थित हाणूया. पण मला माहित होतं की सीमेला पळणार का, तर पळणार 1 लाख टक्के पळणार. तर सर म्हणले की बाबा खोंड बाहेरनं पळेल का, म्हणलं सर म्हणलं तुम्ही टेन्शन अजिबात घेऊ नका, गाडी आपली 1 लाख टक्के राहणार. 2 नंबर तास होता आम्हाला. पण पुढल्या 100 फुटात मी सरांनी म्हणलं खालनं जेवढ्या स्पीडनं गाडी जाईल तेवढ्या पुढल्या 100 फुटात आपला सर्जा पण आहे आणि सर्जाच्या गाड्यात हे पडून जाणार. सर पण मला म्हणले की बाबा तुमचा अनुभव पण तुम्हाला चांगला आहे आणि म्हणजे तुम्हाला तुमच्या खोंडावर विश्वास पण आहे. तर विठ्ठल नाना आम्ही बोलत बसलेलो, नाना पण म्हणले बाबा म्हणजे खोंड तो काहीतरी घडवल पुढल्या ह्याच्यात, भविष्यात हे खोंड काहीतरी लयच मोठं नाव करेल तुमचं. आता कशाचं भविष्य बरोबर, कालच त्यानं नाव एवढं मोठं केलं, त्यामुळे काय आता आपल्याला म्हणजे ह्याच्याकडनं तर काय आता अपेक्षा आपल्याला नाही. म्हणजे थोडक्यात मला वाटतं जसं आपले मन आहे किंवा जुनी लोक म्हणतात की बाळाचे पाय पाण्यात दिसतात, त्याचं भविष्य आता दिसतंय. आणि अजून हे आहे का नाही, जाईल त्या मैदानात तुम्हाला एक सांगतो, गट काढून आला की ऑब्जेक्शन घेते ती माणसं. म्हणजे आता त्याचं शरीर पण तुम्ही बघा की एकदम म्हणजे अशी मोठी दाष्टी यायची, काय वाटत नाही की आदत आहे, जो तो म्हणतो दुसरा आहे का चौसा, म्हणजे त्याचं शरीर तसं आहे, त्याला जपलं आहे तसा. म्हणजे असं नाही की बाबा ज्या दिवशी आम्ही काय म्हणतो, ज्या दिवशी आम्हाला पायरा चांगला असेल त्या दिवशीच आम्ही बाहेर काढतो, आम्ही बाहेर काढत नाही. आणि वासराला गॅप तुम्हाला आता सांगतो, म्हणजे पांढऱ्या बैलाला कुठला जरी असला खिल्लार त्या बैलाला गॅप चालत नाही. तसं आम्ही ह्याला काय करतो, तरी पण 7-8 दिवसाच्या गॅपवर आम्ही कोणाला पळवतो. ह्याचा असा आता तुम्ही सांगितलं गॅप न पावता, गॅपच का येतात त्याला? गॅपचं कसं आहे माहितीये का, बैल आदतवाल्याने तर का गॅप द्यावा, म्हणजे माझ्या ह्यानं की बाबांनो बैल ह्यो बैल आहे शेवटी, ही मुक जनावर ह्याला बोला येत नाही. आता तुम्ही बारकी जर पोरं बघितली, बारकं पोरग जर आपण गावाला घेऊन गेलो तर ती पोरग थोडं चाललं की संध्याकाळी त्याचं पाय दुखतील, म्हणजे लक्षात आलं का? तसा ह्यो बैल आहे, ह्यो बैल आहे म्हणून बाबा ह्यो आदत आहे म्हणून ह्यो काय जर केलं तर हे बारकं पोरग आहे. ह्यानं एक मैदान करून आलं की ह्याचं 100% आपलं शरीर हे दुखत राहतं. त्याला कव्हर व्हायला कमीत कमी 5 ते 7 दिवस जाते. जेव्हा ह्यो कव्हर होतो, ज्या टायमाला तो धावून नाचतो त्या टायमाला आपल्याला कळतं की ह्याला जायचं आहे, त्या टायमाला गाडीत भरायचा, दुसऱ्या दिवशी नियोजन कुठं मैदानात बघायचं आणि आपण घेऊन जायचं. म्हणजे ह्यो आदत आहे म्हणून बाबा ह्याला पळवायचा, ह्याला व्यायाम द्यायचं असं नाही. व्यायाम ह्यो याला असतो, सराव ह्यो असतो. आता लहानपणापासून सराव दिल्याशिवाय बैल घडत नाहीत पुढे. पण आदत खोंड म्हणजे एक बारकं पोरग आहे की बाबा बारकं पोरग चाललं, वाय जरी पडलं, कुठं पडलं तर त्याचं ही 2 ते 3 दिवस दुखत असतं. तुम्ही एक अंदाज घ्या बारकाईनं. तसं ही बारकं पोरग आहे, ज्या दिवशी पहिलं मैदान करतं त्या दिवशी ह्यो
तुम्हाला कमीत कमी 5 ते 7 दिवसाचा गॅप लागतो. ह्याला गॅप चालत नाही. तरी पण आम्ही काय करतो, आधी मध्ये कुठे तर आपलं थोडस व्यायाम द्यायचा, पण आपलं 5-6 दिवसाच्या गॅपवर आम्ही काढतो. तुम्ही कटनाला पळवा, भरळ्याला पळवा, कुठं पण पळवा याला तो पाळणार. म्हणजे याचं असं आहे. म्हणजे थोडक्यात ह्या खिलार जातीचं हे वैशिष्ट्य आहे की जो कोणताही सीझन असू द्या किंवा वय होऊ दे त्याचं किंवा बच्चा असू द्या, त्याचं स्पीड कायम टिकून राहते. टिकून राहतं. आणि आता कसं आहे, आता जेवढं तुम्ही त्याला जपून हांचाला तेवढे तुम्हाला पुढले 5-6 वर्ष त्याला त्याकडे बघायची गरज नाही. आता जर तुम्ही त्याला तुबालला तर परत तुम्हाला 1 वर्ष 2 वर्षात त्याचा रिझल्ट तुम्हाला कळणार आहे. म्हणजे थोडक्यात सुरुवातीला जर त्रास दिला तर आपल्याला बांधावत बसायला लागणार. 100% बांधावा बसायला लागणार. आम्ही बसलो 2 महिने, आम्ही रडत होतो. मी तुम्हाला मागाशी बोलू, सगळी पोरं रडत होती की काय होतं ही आणि काय झालं. म्हणजे ह्यानं चांगल्या गाड्या जेव्हा मारल्या त्या टायमाला आम्हाला असं वाटलं की बाबा नो आयला आपला कोण काहीतरी करेल. पण ज्या टायमाला म्हणते ती का नाही, काहीतरी माणसं म्हणायची की बाबा नो ह्यो बैल आपल्याला चालत नाही, पहिलवान ह्यो बैल तुम्ही घालू नका. आम्हाला काय वाटायचं, ह्याला आपलं बघवतो वय, ह्याचं काय आहे तेव्हा काय. पण काय माणसं चांगली सांगते ती बैलगाडी क्षेत्रात, काय माणसं चुकीच सांगते ती. तसं आपण कधी ही केलं नाही. आम्ही त्या टायमाला आम्हाला काय काय चुकीचं मार्ग कळलं, काय चांगलं मार्ग कळलं. 2 महिने खोंड, तुम्हाला खरं सांगतो की खोंड हा पातळीवर नव्हता. तुम्ही त्याचे फोटो व्हिडिओ जर बघितले नाही, नुसता खोंड रक्त हागायचा. डॉक्टर म्हणजे ह्याला हे वाचू शकत नाही तुमच्या पातळीवर. पण आमच्या डॉक्टरांनी एक औषधी ही देऊन त्याला व्यवस्थित केला. नशीब म्हणायचं देवाचं पण परमेश्वराचं पण, की खोंड आमचा उठून बसला आणि खोंड आज हिंदकेसरी आमचा झाला. म्हणजे थोडक्यात मित्रांनो, त्यांनी एवढ्या सगळ्या भावना त्यांच्या व्यक्त केल्या. एखादं मुक जनावर असतं ना, जो आपला मालक त्याच्यावर कष्ट घेत असतो, एवढी सगळी मुलं झटत असतात त्या बरोबर. मला वाटतं ह्या जनावराला ना माणसापेक्षा जास्त बुद्धी असते. 100% बुद्धी. आता तुम्हाला सांगतो, काल आमच्या आईचा कॉल आला. तर आणल्यापासून पण आमची आई सांभाळते. आम्ही कसं आमचं कामधंदा करून बाबा याचं वैरण काढी सगळं आमच्या आई आणि वडील करतात. पण आमच्या जेव्हा आईचा त्याला कॉल करून आम्ही असा कानापाशी लावला, तेव्हा तो खोंड असा हुडकत होता की हाय नेमकं कुठं. त्याला आता काय मोबाईल बिबाईल त्याला काय माहित आहे. तो फोनवर नुसता असं कान हलवत होता. आमच्या आई फोनवरून बोलत होती. आता आमचं कसं आहे, बैल पळून आला का नाही, बैल पळून आला की असं अंगणात बांधला का नाही की आमच्या आई त्याचं पाय वगैरे दाबते. तेव्हा खोंड निवांत झोपतो. एका अंगावर खोंड झोपणार, असं खोंडाचं काम आहे. फक्त बैलाला बुद्धी आहे, फक्त त्याला तोंड दिलेलं नाही देवानं. आपण माणूस जसं आहे तसंच त्याला सगळं आहे. आता तुम्ही बैलाला जर आपण एखादी सलाईन लावायला गेलो, तुम्ही ती सलाईन एक आकर्षण बघा की त्या सलाईनवर काय लिहिली नाही का, की जी माणसाला सलाईन आहे तीच जनावराला सलाईन. जे माणसाला आजार होतात तेच बैलासने आजार होतात. पण ते बैलांचा आजार कळत नाहीत, माणसाचं कळते. फक्त हे कसं आहे माहितीये का, हे जपून क्षेत्र केलं, डोक्याने केलं तर हे क्षेत्र आहे. जर नाही तुम्ही जपून केलं, नाही डोक्याने केलं, तर तुम्हाला हे क्षेत्र 100% तुम्ही 1-2 महिन्यात गुंडाळायचं सगळं आणि गप बसायचं घरात. आणि प्रत्येक म्हणजे आदत मी बैलाच म्हणू, कुठला जरी बैल असला तर बैल सगळ्यांनी जपून हाणली पाहिजे. आता काल पाऊस झाला, आम्हाला सिच्युएशन नव्हती पळायची. बैलाकडे पण खोंड बाहेरनं पळवायचा होता, खोंडाकडे एकर होती. आणि महत्वाची गोष्ट, 100-200 फुटात खोंडाकडे चिखल झालता. आता जी ते आम्हाला काय म्हणले की तुमचा खोंड आदत आहे का, तुमची ऑब्जेक्शन घेतली म्हणून घरात बसून टीव्हीवर बोलणारे काय त्यांना काय येतं. म्हणजे ते म्हणले की बाबा तुम्ही बिहाला, तुम्ही ही झाले. तर भ्याचं नाही ना, ही शर्यत आहे. इथं कोण पण कोणाला काय पण करू शकतो, तुमच्या लक्षात घ्या. फक्त आता ह्यो आदत आहे का सगळेजण म्हणत होते. तर आमचा कोण बाबा आदत आहे, आम्हाला कोणी ऑब्जेक्शन घेतलेले ऑब्जेक्शन मी अजून काय सांगतो, जाईल त्या मैदानात त्याची ऑब्जेक्शन घेते ती. आणि त्याच्या एवढा खोंड आता नाहीच आदत कुठे काय. तर सगळेजण म्हणले की तुम्ही काल बिहला, हे झालं ते झालं नाही का. म्हणजे पोरं म्हणतात चिडव एटवांदा होते पोरं. बाबा मी त्यांना एकच सांगतो की तुम्ही एक बैल दावणीला घ्या आणि तुम्ही गाढवा, तेव्हा तुम्हाला कळेल. आता ह्यो माझा बैल नसला, माझ्या सांभाळाय बैल आहे तरी ह्यो माझाच बैल. मालक मुंबईत आहेत, मालकाने आपल्या बैल सोडला म्हणजे आपलाच बैल. त्यांनी म्हणजे कसं आहे, आमच्या दादांना मूल नाही, पोरगा नाही, 2 मुलीच आहेत. पण त्यांनी अजूनही घरात बैल राजा म्हणून वांगीत असतो. हे 2 पोरांगत ती बैल सांभाळले. म्हणजे बाबांनो आले नाही, पण मुंबईनं येताना बाबा वांगी त्यांचं गाव आहे, घराकडे जाताना कायम बैलांकडे येणार, बैलांपाशी थांबणार नाही का. बैल असा का झालाय रे, बैलाला काय झाले रे, म्हणजे पूर्ण निरीक्षणानं बघून बैल जाणार. आता काल बैल गेला त्यांच्याकडं
पुजायला गेला बैल पुजायला गेला दादा मला म्हणले आता जेव्हा तब्येत तुझ्यागत झाल्या म्हणलं दादा नाही म्हणलं तेवढी ताकद पाहिजे बैलाला शरीर असल्याशिवाय पण बैल पळत नाही. आणि मी बैलगाडी क्षेत्रात कधी जवान पोरांच्यात बसत नाही. मी जेवढी पुख्ती माणसं आहे ती दादा मामा करून मी त्यांच्यात बसून त्यांचा अनुभव घेतो. आता तुम्हाला सांगतो रेट्याचे अंदाप असतील सगळ्यात जर तुम्हाला सांगतो जर बैलगाडी क्षेत्रात जर बैल जर बघायचा असेल तर जावेद मुलांचा सर्जा. त्या माणूस एक असा आहे की त्या माणसाला जर रास्त जर नाही वाटलं तर तुम्ही त्याला ₹1,00,00,000 द्या तो माणूस नाही म्हणजे नाहीच. आणि जर त्या माणसाला जर तुम्हाला योग्य वाटलं तर तो माणूस तुमच्या बरं व्यवस्थित म्हणजे बैलगाडी क्षेत्रात मी त्या मोठ्या माणसांचा कायम अनुभव घेतो. आपले आवरवाडीचे अनिल बुधवले असतील परत आपले जीवन आप्पा असतील नाही का निनामचे मी ह्या मोठ्या माणसाच्यात बसतो. बाबा चहा प्यायचा त्यांच्याबरोबर बसायचे बाबा ह्यो बैल काय करेल तो बैल काय त्यांचा अनुभव घेतो. म्हणजे अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला ही क्षेत्र जेणेकरून की तुम्ही शाळेत गेला तर तुम्ही अभ्यास करता पण तो अभ्यास तरी ह्या बैलगाडी क्षेत्रात पण अभ्यास केला पाहिजे. उगाच आपलं याचं ना आपलं जायचं टावेल टाकायचं आताची पोरं काय करतो तुम्हाला सांगतो ₹100 टावेल घ्यायचा टाकायचा जायच असं नाही. ह्या क्षेत्रातला जर तुम्हाला अनुभव आला बैलाला काय घातलं पाहिजे काय खाल्लं पाहिजे बैलानं काय नाही केलं पाहिजे काय जेव्हा बैल माझा आजारी होता तेव्हा मला जावेद भाईने खूप साथ दिली खूप म्हणजे खूप साथ दिली. त्यावेळेस वेळेस मी फोन करतो भाई असं असं तू भिवू नको तुला मी सांगितलं तेवढं तू कर तुझा बैल व्यवस्थित रिलेशनात. पण जावेद भाईने मला ह्यात म्हणजे तुम्हाला सांगतो आजारी कोण पडला का तेव्हा मला लय सहकार्य केलं. म्हणजे मोठ्या माणसाचा तुम्ही अनुभव घ्या आणि जिथं तुम्हाला चूक वाटत्या की तुम्ही तिथं बसू नका जिथं तुम्हाला बरं वाटत नाही तिथं तुम्ही बसूच नका. माझं हे म्हणणं फक्त ह्यात अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला मार्क पडत नाही. काय ह्यात जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला 100% मार्क पडणार. मी कुणाचं जरी असून दे मला म्हणजे आता माझं कुणाचा जरी बैल असून दे मी सोडताना मी जाऊन तिथं उभं राहतो बाबा कसा बाबा सोडते बैल मोठी माणसं मोठी बैल सोडताना आम्ही जातो सगळेजण कसा सोडते बैल त्यांचं काय आहे पाणी करताना कशी करतात म्हणजे आम्ही नवीनच होतो आम्हाला कोण शिकवाय नव्हतं. म्हणजे सगळा अनुभव घेऊन आम्ही शिकून आम्ही घडवला आणि आज ह्यो गाडला. इच्छा होती फायनलला पाळायची पण आता निसर्गामुळे आम्हाला पाळता आलं नाही. बाकीची पळाली कारण त्यांच्या फाट्या चांगल्या होत्या. खरंच माझ्या 11 नंबरची फाटी चांगली नव्हती. तुम्ही कुणी जरी म्हणजे कोणाला जर बाबा वाटत असेल की हो भिवून पळाला नाही की बाबा कोण भिवून पळाला नाही तर तुम्ही 100% तिथं जाऊन बघा 11 नंबरच्या फाटीला काय सिच्युएशन होती कारण त्यातनं एकही गाडी पळालेली नव्हती आणि ती फाटी अशी एकर होती वासराकडे पण एकर होती आणि शेवटी तो बैल 1 नंबरातला आला कुठला सर्जा. त्यामुळे आम्हाला काय म्हणलं आपलं सरांना म्हणलं सर माझी तर काही इच्छा नाही पळायची तुमचं सांगा. सर पण म्हणले तुझी नाही इच्छा म्हणलं मग माझी काय इच्छा असेल तू जाऊ आपण. आम्ही आपलं तिथनं बक्षीस घेतलं आलो. तर मित्रांनो त्यांनी सांगितलं तसं सक्सेस असा भेटत नसतो त्यात भरपूर अभ्यास करायला लागतो. का जुनी जाणते जे बैलगाडा मालक असतात त्यांचा विचार घ्यायला लागते ती किंवा त्यांचं काय सल्ला असतात ते घ्यायला लागतात. त्यावेळेसच आपण ह्या क्षेत्रात पुढे जाऊ शकतो आणि काहीतरी नाव करू शकतो आणि त्यांचं वासरात नाव करतंय अजून भैया इथनं पुढे नाव करत राहिली शुभेच्छा करतो तुम्हाला. एवढं सगळं तुम्ही मोलाचा संदेश सांगितलं तुमच्या बोलण्यातून ना काहीतरी घेण्याजोग आहे त्याबद्दल धन्यवाद.